नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकरी कर्जमाफीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सोशल मीडियावर रोज कर्जमाफीचे अनेक मेसेज व्हायरल होत असतात, पण त्यापैकी अनेक माहिती अपूर्ण किंवा चुकीची असू शकते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी म्हणजे काय, कोणाला फायदा होऊ शकतो, कोणती काळजी घ्यावी आणि अधिकृत माहिती कुठे मिळते हे समजून घेणार आहोत. कर्जमाफी म्हणजे काय हे पहिले जाणून घेऊ. शेतकरी कर्जमाफी म्हणजे सरकारने ठराविक अटींनुसार पात्र शेतकऱ्यांचे कर्ज कमी करणे किंवा माफ करणे. मात्र प्रत्येक वेळी सर्व शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होते असे नसते. प्रत्येक योजनेचे नियम, पात्रता आणि अटी वेगळ्या असतात. म्हणून कोणतीही बातमी ऐकताच तिची अधिकृत पडताळणी करणे आवश्यक आहे. जेव्हा सरकार कर्जमाफीची योजना जाहीर करते, तेव्हा त्यामध्ये पात्रतेचे निकष दिलेले असतात. उदाहरणार्थ, कर्जाचा प्रकार, कर्ज घेतल्याची तारीख, शेतकऱ्याची माहिती आणि इतर अटी लागू असू शकतात. त्यामुळे कोणतीही यादी किंवा व्हायरल मेसेज पाहून निष्कर्ष काढू नका. फसवणुकीपासून सावध राहा मित्रांनो. कर्जमाफीच्या नावाखाली अनेक फसवणुका होतात. काही लोक अर्ज करून देण्याच्या नावाखाली पैसे मागतात. काही जण बनावट यादी किंवा बनावट वेबसाईट दाखवतात. लक्षात ठेवा, कोणालाही OTP, बँक खाते, ATM पिन किंवा पासवर्ड देऊ नका. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. कर्जमाफीची खरी बातमी फक्त शासनाच्या अधिकृत घोषणा, संबंधित विभागाने किंवा तुमच्या बँकेकडून घ्या. गावातील संबंधित अधिकारी किंवा कृषी विभागाकडून माहितीची खात्री करा. सोशल मीडियावर प्रत्येक पोस्ट खरी असेलच असे नाही. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही व्हायरल मेसेज म्हणजे सरकारी निर्णय नसतो. अनेक वेळा उद्यापासून कर्जमाफी, सर्वांचे कर्जमाफ, ताबडतोब अर्ज करा असे मेसेज व्हायरल होतात. पण अशा मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे. तसेच काही YouTube व्हिडिओमध्ये अतिशयोक्तीपूर्ण दावे केले जातात. फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी चुकीची माहिती दिली जाऊ शकते. त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यावर ती सरकार घोषणेशी पडताळून पहा. तुम्ही तुमच्या बँकेशी, कृषी विभागाशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून खात्री करू शकता. त्यामुळे चुकीच्या माहितीतून होणारा त्रास टाळता येईल. मित्रांनो, आपल्या देशातील शेतकरी हा अन्नदाता आहे. योग्य माहिती मिळणे हा प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे. त्यामुळे अफवा पसरवू नका आणि कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला तुमच्या मित्रांना आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. अशाच विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.